तुम्हीच म्हणला होतात ना 3 दिवसात तपासायचेत म्हणून. अरे दे 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 दे, माझंच चुकलं बघा. काय राणा दादा, या भागातल्या शिक्षकांना ना 3 दिवसाचं काम दिलं की त्याला 6 दिवस लावतात. या सगळ्या अनुभवातून मी आपलं सहज म्हणालो होतो की एक 2-3 दिवसात द्या म्हणून. पाठक गायकवाड भाई, तुम्ही मात्र दिलेला शब्द पाळलात. हा, फार त्रास झाला का हो तुम्हाला? तर काय, हे घ्या. अहो रात दिवस एक करून पेपर तपासलेत. अरे दे 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 दे, पाठक गायकवाड बाई, तुम्ही शब्दाच्या आणि कामाच्या पक्क्यात हे माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं. उगीच त्रास झाला ना तुम्हाला? नाही सर, काही हरकत नाही. मुलांचे रिझल्ट जास्त महत्वाचे. हा, मुलांचा रिझल्ट महत्वाचा. चला या, गरीबा घरचे 2 घास खाऊन घ्या. या. नाही नाही नको सर, आम्ही बाहेर पडताना जेवून निघालोय. आणि वेळ काढून तेवढं साहेबांना माझ्या बदलीचं काम तेवढं करायला सांगा. हं? काय या गावामध्ये फार हाल होतात हो. मला सगळी कामं स्वतःलाच करावी लागतात. तालुक्याच्या शाळेत बदली झाली ना, म्हणजे कुठल्याही खानावळीत मला 2 घास सुखानं खाता येतील म्हणून म्हटलं. हरकत नाही, वेळ मिळाल्यावर बोला. बरं, निघू का आता? हो, पण पुढच्या वेळी याल ना तेव्हा मात्र दोघांनी माझ्या घरी जेवून जायचं. हा, हो सर, येऊ. गुड नाईट. शुभरात्री. बरं, निघतो. अरे, पोळी करपली वाटतं. अहो, खरंच मला तुमचं कौतुक करावं वाटते. तुम्ही लय हुशार आहे, पण शब्दाच्या तर लय पक्के आहात तुम्ही. तुम्हाला माहिती समजा मला काय म्हणतात? काय? तुझी बायको लाखात आहे काय म्हणून. तुमच्याकडून हे असं कौतुक ऐकण्याची सवय नाही आहे मला. अहो नाही, खरंच सांगतोय मी. मला तुमचं कौतुक करायचं असते, मनात लय असते हो माझ्या, पण काय तोंडातून शब्दच निघत नाही आणि मग विसरल्यागत होतं. तुम्हाला काही बोलायची गरजही नाहीये. तुम्ही जरी बोलला नाहीत ना तरी तुमच्या वागण्यातून सगळं कळतं मला. ते कसं काय कळतं? आज डोक्यावरचा सगळा ताण कमी झाल्यासारखं वाटतंय. आज मला शांत झोप लागेल. निघूया? बाय. बसा. मुजराच करतो आता मी. 1 2 3 मुजरा. अरे मुजरा, मुजरा. भाऊ आहे आपला राणादा. काय गप्पी जरा, काय करायला शे? सरिता, दरवाजा उघडला. गप्प बस की जरा. राणा, तुम्ही रातच्याला इकडे काय करताय? काय नाही. एवढ्या रातच्याला राणादावर कुठे गेलता तू? मी कोणाबरोबर होतो? हो सनिदा, आपण दोघं संगड गेलतो की. बंदूक कुठे आपले? बंदूक अरे गप्प बस की. आबा उठलं तर काय होईल माहिती ना? अरे काय पहिल्यांदा आलो काय? एवढ्या रातच्याला पहिल्यांदा आलो काय? राणा, आणि इथनं आबांच्या रूम पर्यंत आवाज आहे. गप्प बस की जरा. तू
उगाच टेन्शन घेऊ नकोस. सो गया काय राहणार ये जहां सो गया आसमा. ए गप बस की उद्या गप बस. ओ सनीदा आसमा कुठे गेले हो? अरे असं येतोच कुठे? ए, चुप बस की. ए तुझा आसमा काय ते उद्या दिसेल कळलं काय? ऐक सरळ घरला जा नाहीतर उद्या घरला येऊन समजा सांगेन कळलं काय? ओ राणा अहो उगाच कशाला गरीबाच्या पोटावर पाय आणता हा? होय ना वा चल सोड चल. ठीक आहे जातो. ए हं? अरे इकडं चल. राहू द्या. राहू ए तू कुठे चाललाय? मला टेन्शन आलं तोच केला माझ्या. आपण उद्या सकाळी बघू. आता गप बस. अरे, गप बस की जरा. सनीदा 90ला पैसे द्यायचे. माझ्याकडे तेवढंच आहेत की ते. ए चल निघ, निघ. राहू द्या. ए 90 सूरज असं काय करायलेस? ऐक अरे अंजलीबाई झोपल्या तर पेपर तपासून लई कट्टा आहेत त्या. मला सांग तू असं कालवा केलंस आणि त्या जागे झालं तर बरं वाटेल का? वहिनी उठल्या आणि त्यासनी कळलं तर रुच खबर होईल. होय ना व आता चला आणि गप बस. बाहेर आहे का मी? अरे काय बोलतोय? शब्द बाहेर आहे का मी राहणार? चल. एक नंबर वाक्य जगातला एक नंबर बाबा. हळू बोला. बहिणी झोपलेल्या आहेत. एक नंबर बाबा. तुम्हाला लई पुस्तकं वाचू वाटतात ना व? हो. किती वाचू वाटतात? एखादा आकडा? नाही असं काही नाही, पण मला पुस्तकं वाचायला खूप आवडतात. ठीक आहे डोळं बंद कर.